सर, मला पण एक्सपोर्ट करायचा होता, पण त्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतील? ई कॉमर्स एक्सपोर्ट जर बिझनेस तुम्हाला सुरू करायचा असेल तर त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स तुम्हाला या व्हिडिओमधून समजतील. एक्सपोर्ट सारथीच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सर्वप्रथम जर तुम्हाला प्रोप्रायटरशिप बिझनेस करायचा असेल ई कॉमर्स थ्रू एक्सपोर्ट, तर त्यासाठी तुमचं आधार कार्ड लागेल, त्यानंतर पॅन कार्ड लागेल, त्यानंतर तुम्ही ज्या प्रिमाइसमध्ये हा बिझनेस स्टार्ट करताय त्या प्रिमाइसचे लाईट बिल लागेल, त्यानंतर शॉपॅक लायसन लागेल, रेग्युलर GST रजिस्ट्रेशन लागेल, त्यानंतर IEC म्हणजेच इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड लागेल. IEC हा तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून लगेच निघतो. IEC आम्ही देखील काढून यामध्ये देऊ शकतो. त्यानंतर बँकेच्या लेटरहेडवरती AD कोड म्हणजेच ऑथराइज डीलर कोड हा देखील कोड तुम्हाला लागेल. त्यानंतर जे डॉक्युमेंट आहे ते कॅन्सल चेक, तुमचं जे करंट अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेचा कॅन्सल चेक तुम्हाला यामध्ये लागेल. नंतर डिजिटल सिग्नेचर क्लास 3 हा जो प्रकार आहे तो वन टाईमचा प्रकार आहे आणि हा कंपनी सेक्रेटरी तुम्हाला तुमचा किंवा CA देखील डिजिटल सिग्नेचर तुमची देईल, तर डिजिटल सिग्नेचर देखील तुम्हाला लागेल. त्यानंतर आहे LUT म्हणजेच लेटर ऑफ अंडरटेकिंग, हे जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला तुमचा CA इश्यू करून देईल. त्यानंतर तुम्हाला लागतील ते म्हणजे 2 स्टॅम्प. हे जे रबर स्टॅम्प आहे त्यामधला एक स्टॅम्प तुम्हाला प्रोप्रायटरशिपचा लागेल आणि दुसरा स्टॅम्प जो आहे तो तुमच्या फर्मचं नाव आणि ॲड्रेस, असे 2 स्टॅम्प लागतील. एक लक्षात घ्या, हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे वन टाईम डॉक्युमेंट्स आहेत. हे तुम्हाला एकदा बिझनेस सुरू करायच्या वेळी एकदा हे तुम्ही घेतले की परत परत काढायला लागत नाहीत. हे वन टाईम डॉक्युमेंट्स आहेत. थँक्यू. ओके, थँक्यू.